श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर बघा, उद्या आहे श्रावण महिन्यातला पहिला शनी प्रदोष. या दिवशी आपल्याला भगवान शंकरांसोबत शनिदेवाची पूजा अर्चना करायची आहे, जेणेकरून आपल्याला शनिदेवांसोबत भगवान शंकरांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळेल. ज्या राशींची 7.5 सुरू आहे त्यांनी हे व्रत नक्कीच करायचे आहे. त्याचबरोबर काही उपाय सुद्धा करायचे आहे आणि महत्त्वाचे म्हणजे या दिवशी आपल्याला काही वस्तूंचे दान करायचे आहे, जेणेकरून आपल्या राशींना ज्यांना कोणाला 7.5 चालू असेल त्यांची ते दूर होईल आणि शनिदेवांचा त्यांना आशीर्वाद सुद्धा मिळेल. प्रदोष व्रत हे प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षात म्हणजे शुद्ध आणि वद्य त्रयोदशीला या तिथीला पाळला जातो. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी शनिवारी येते तेव्हा त्याला शनी प्रदोष असं म्हणतात. श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो, कारण या श्रावण महिन्यामध्ये सर्व काही व्रत वैकल्य येत असतात. श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षातील त्रयोदशीला शनी प्रदोष येत असतो आणि तो आहे उद्या 17 ऑगस्ट 2024 रोजी शनी प्रदोष आलेला आहे. त्यांच्या राशीमध्ये 7.5 चालू असेल त्यांनी आवर्जून उद्याचा व्रत सुद्धा करायचे आहे आणि भगवान शंकराची आणि शनिदेवाची पूजा करायची आहे आणि सेवा सुद्धा करायची आहे. आर्थिक प्रगती होऊन हा 7.5चा दोष जो आहे तो कमी होईल. तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. तर बघा, उद्या जर आपण शनी प्रदोषच्या दिवशी व्रत केला आणि काही उपाय जर केले तर आपल्याला शिव आणि शनी प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील. हे उपाय जे आहे ते उपयुक्त ठरतील. तर यासाठीच आपल्याला शनी प्रदोष हे व्रत महादेव शिवशंकर आणि शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक विशेष व्रत मानला जातो. प्रदोष व्रत हा तिन्ही सांजेला दिवे लागणीला केले जातो. या प्रदोष काळात शिवपूजन केले जातं. यानंतर शनिदेवाची पूजा करायची आहे. शनी प्रदोष व्रताच्या दिवशी शनिदेवाचे पूजन करण्यासह शनिदेवाचे मंत्र, श्लोक, स्तोत्र पठण करणे सुद्धा अतिशय शुभ मानले जातं. तसेच जर शक्य असेल तर शनी मंदिरात जाऊन शनिदेवांचे दर्शन सुद्धा घेणे चांगले मानले जाते. त्यासोबत शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत मिळत असते. शनी प्रदोष व्रताच्या तिन्ही सांजेला शिवपूजन, शनीपूजन झाले की आपल्याला हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडांचे पठण करायचे आहे. शनी प्रदोष जर आपण मनाने केला, महादेव शिवशंकर आणि शनिदेवाचे पूजन केले तर घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहते. मानसिक शांती सोबतच शनीचा प्रतिकूल प्रभाव सुद्धा कमी होण्यास मदत मिळत असते. शनिदेव हे महादेवांना आपले गुरु मानतात, त्यामुळे शनी प्रदोषच्या दिवशी महादेवाचे पूजन करणे सुद्धा लाभदायक ठरते. त्यासोबत आपल्याला काही उपाय सुद्धा या दिवशी करायचे आहे. तर बघा, ज्या राशींची 7.5 सुरू आहे, 7.5 सुरू असल्याने शनी प्रदोष काळात काही गोष्टी अवश्य करायच्या असतात. प्रदोष करणाऱ्यांनी महादेवाच्या शिवलिंगावर 108 बेलपत्र आणि पिंपळाची पानं अर्पण करायची आहे. शनिवारी हे करणे शुभ मानले जातं. त्यासोबत तुम्हाला यथाशक्ती दान धर्म सुद्धा करायचे आहे. 7.5 सुरू असताना इष्टदेवतेचा जप करणे सुद्धा लाभदायक ठरते. हनुमंतांचे दर्शन घेणे, मारुती स्तोत्र म्हणणे हे सुद्धा लाभदायक ठरते. त्यासोबत 11 वेळा शनी स्तोत्राचे पठण सुद्धा तुम्हाला करायचे आहे. तुम्हाला आयुष्यात वारंवार मानसिक आणि शारीरिक किंवा आर्थिक अडचणींचा सामना जर करावा लागत असेल तर तुम्ही शनीच्या अशुभ प्रभावाखाली असण्याची शक्यता आहे. तर यामुळेच आपल्याला शनी प्रदोषच्या दिवशी काही उपाय करायचे असतात. त्यासोबत काही दान धर्म करायला विसरू नका. या दिवशी शनी दोषापासून दूर राहायचं असेल तर काही उपाय आपल्याला नक्कीच करायचे आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर काळे वस्त्र घालायचे आहे आणि शनिदेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे आपल्याला गंध, फूल, काळे वस्त्र, तिळाचे तेल अर्पण करायचे आहे. तेलातील पदार्थांचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. पूजा झाल्यानंतर तुम्हाला ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा तुम्हाला जास्तीत जास्त जप करायचा आहे. त्यासोबत तुम्हाला पूजा झाल्यानंतर या वस्तूंचे सुद्धा नक्कीच तुम्हाला दान करायचे आहे. त्यामध्ये पहिलं येतं काळे तीळ, काळे उडीद, मोहरी किंवा तिळाचे तेल, काळे वस्त्र, लोखंडाच्या वस्तू, ह्या वस्तू तुम्हाला आवर्जून दान करायचे आहे. या व्यतिरिक्त तुम्ही शनी प्रदोषच्या दिवशी ब्राह्मणांना यथाशक्ती दक्षिणा सुद्धा देऊ शकतात. तुम्हाला जे वस्तू दान करायचे असतील त्या वस्तू तुम्ही या दिवशी दान करू शकतात, जेणेकरून तुमच्या राशीमध्ये जर 7.5 चालू असेल तर ते सुद्धा दूर होण्यास मदत होईल.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.